नमस्कार, मी साक्षी बाबासाहेब माहुलकर, सातारा येथील इतिहास, पुरातत्व व भारतीय विद्या अभ्यासक आणि सातारा येथील वाई तालुक्यातील चिखली या गावात प्रथमच आपल्याला प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडण्यात यश आलेलं आहे। प्राचीन खेळ संवर्धन मोहीम महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर असे विविध प्राचीन पटखेळांचे अवशेष शोधण्याची मोहीम चालू असते। नाशिक असेल, संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, अजंता वेरूळ लेणी असेल, इथे अनेक ठिकाणी असे अवशेष सापडले आहेत। त्यामुळे प्राचीन व्यापारी मार्गांच्या खुणा सुद्धा उजेडात आलेल्या आहेत। परंतु सातारा जिल्ह्यात असं संशोधन झालेलं नव्हतं, जे प्रथमच झालं आणि त्याला यश आलेलं आहे। या मंदिरात मोहिमेचे सर्वेसर्वा पुरातत्वज्ञ श्री सोजवळ साळी व मी गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत शोध चालू होता। परंतु अनेक प्राचीन ठिकाणं बघितल्यानंतर पुरातत्वीय अवशेषांच्या या शोधात इथे भैरवनाथ मंदिरात यश आलेलं आहे। या भैरवनाथ मंदिरात एकूण 7 पट्टखेळांचे अवशेष सापडले आहेत। या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर यादवकालीन भूमिज स्थापत्य शैलीचं मानलं जातं। हेमाडपंथी हा चुकीचा शब्द सुद्धा त्याला प्रचलित आहे, परंतु ही भूमिज स्थापत्य शैली आहे जी 12व्या-13व्या शतकात उदयास आली, जी यादवांनी एक उत्कृष्ट बांधकाम इथं केलं आणि त्यानंतरच इथे 7 प्राचीन पट्टखेळांचे अवशेष कोरून ठेवण्यात आले। आता हे अवशेष म्हणजे प्राचीन व्यापारी मार्गांच्या खुणा आहेत, ज्या आपल्याला त्या खेळांच्या इतिहासावरून, उगमावरून सापडतात। त्यातला एक खेळ आपल्याला अर्धमंडपात सापडतो, जो नवकंकरी आहे। त्याच्यानंतर आत आपण मुख्य मंडपात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तिथे आपल्याला 5 खेळ बघायला मिळतात। त्यातला सगळ्यात मोठा खेळ आहे नंदीच्या समोर, जो वाघ बकरी आहे, ज्याचा उगम नेपाळ आणि एनिशंट सिलोन म्हणजे श्रीलंका इथे सापडतो। तसेच नवकंकरीचे पुन्हा 3 पट इथे सापडतात आणि एक आहे तो पंचखेलिया, जो श्रीलंकेचा त्याला संदर्भ आहे, जो अजून सुद्धा श्रीलंकेत खेळला जातो। आणि मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर एक खेळ आहे, त्याला अष्टचल्लश किंवा अष्टचंगा असं तमिळमध्ये म्हणलं जातं। तोही खेळ असे मिळून आपल्याला 7 खेळ इथे बघायला मिळतात। आता या खेळाचं महत्व आपण बघायला गेलो तर हे प्राचीन काळी जेव्हा व्यापार आपला महाराष्ट्राभर चालायचा, अगदी भारतात सुद्धा आपण खूप संपन्न होतो व्यापाराच्या बाबतीत। आपल्याकडून कापड, तलम कापड, चंदन असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, अशा अनेक वस्तू आपण तेव्हा निर्यात करायचो, आयात खूप कमी गोष्टी करायचो। त्यातच महाराष्ट्रातला व्यापार, जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला सातारा भागातला व्यापार होता, तो कराड आणि वाई या मार्गे चालायचा आणि विविध व्यापारी त्या काळी इथे यायचे। तेव्हा त्यांची राहण्यासाठी मंदिरं, बारव असतील, घाट असतील, इथे ते राहायचे। त्यावेळी मनोरंजनाची साधनं म्हणून हे खेळ इथे कोरून ठेवलेले आहेत। आणि या खेळाचे पुरातत्वीय अवशेष आपल्याला आज सांगतात की साताऱ्यातील वाईचा भाग हा पूर्वी 2000 वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता आणि त्याला आज दुजोरा मिळत आहे या संशोधनामुळे। पुरातत्व विभागामार्फत सातारा जिल्ह्यातले हे पहिल्यांदा सापडलेले अवशेष याची नोंदणी झालेली आहे आणि याच्यावर या संस्थेमार्फत, या मोहिमेमार्फत आम्ही एक शोधनिबंध सादर केलेला आहे। तो त्याच्यावरचं काम चालू आहे, ज्यातून सगळ्यांना याबाबतची विशेष माहिती, यातलं महत्व समोर येईल। आणि हा सगळा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो प्रत्येक सर्वसामान्यांचा आहे, म्हणून तो प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातली ग्रामस्थ, ह्या चिखली गावचे ग्रामस्थ असतील, सातारा जिल्ह्यातले सगळे लोक असतील आणि महाराष्ट्रातले पण लोक, यांच्यासाठी हा ऐतिहासिक वारसा उलगडला आहे असं म्हणलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही। या सगळ्या शोध मोहिमेमध्ये आपल्याला विविध लोकांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। या मोहिमेचे सर्वेसर्वा असतील, या शोध मोहिमेत सहकार्य करणारे लोक असतील, तसेच आज हा सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे, तिथे पण अनेक लोकांचं सहकार्य लाभलं। आज आपण इथे पहिल्यांदा याचा एक व्हिडिओ करत आहोत, हे लोकांसमोर आणत आहोत। त्यामध्ये वेगवान सातारा या चॅनेलने सुद्धा फार मोलाचं कार्य केलेलं आहे, त्याबाबत सुद्धा मी त्यांचे आभार मानते।